ठाण्यामधल्या रेमंड भागातल्या युवा स्टार प्रतिष्ठानची दहीहंडी सुरू आहे आणि युवा स्टारचे दहीहंडीचं हे पहिलंच वर्ष आहे। युवा स्टारकडून 10 थरांसाठी 10 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलंय। मुंबईसह ठाण्याची अनेक दहीहंडी मंडळं या ठिकाणी सध्या हजेरी लावतात आणि विजेत्या गोविंदा पथकाला 11 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे। दरम्यान याबाबत युवा स्टार प्रतिष्ठानच्या प्रताप सुर्वे आणि मनीष नार्वेकर यांच्याबरोबर चर्चा केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी। दहीहंडीची धूम सुरू आहे। दहीहंडीचं वेगळं वातावरण आहे आणि ठाण्यामध्ये एक मजा सुरू आहे। आपण आलेले आहोत युवा स्टार प्रतिष्ठान या मंडळामध्ये तुम्ही बघू शकता इथे प्रचंड मंडळांनी अशी हजेरी लावलेली आहे। लोक मंडळं येत आहेत, हजेरी लावतात। मुंबईचे असतील, ठाण्याचे असतील, एक वेगळा उत्साह आहे। पावसाची सुरुवात केलेली आहे, मग पावसामध्ये एक वेगळा आनंद इथे गोपाळ काळ आहे ते घेताना दिसत आहे। वेगळं वातावरण इकडे दिसत आहे। खरं तर यांचं पहिलं वर्ष आहे, पण कोणीच बोलू शकत नाही तर या मंडळाचं पहिलं वर्ष आहे। लाखो बक्षिसं या मंडळाकडून बक्षीस देण्यात येणार आहेत। एक वेगळा उत्साह इथे दिसत आहे। आपल्याबरोबर मंडळाचे कार्यकर्ते आहेत, तिथे जाणून घ्या। सर, कसं वातावरण आहे? महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे परिवहन मंत्री प्रतापजी सरने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही युवा स्टारच्या माध्यमातून श्री तुकाराम आमरे यांनी हे प्रथमच वर्ष हे रेमंड टेलेक्समध्ये ही दहीहंडीचं नियोजन केलेलं आहे। आणि एवढं असूनसुद्धा मुख्य रस्त्यावरून आतमध्ये असतानासुद्धा असंख्य गोविंदा पथकाने इथे हजेरी लावलेली आहे की असं वाटतंय की यांचं तिसरं का चौथं वर्ष आहे असं वाटू लागलं आहे की यांची या युवा स्टारनी त्यांची प्रसिद्धी म्हणा किंवा बक्षिसांच्या योजना म्हणा आणि या दोन मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब आणि सरनाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे दहीहंडीचा इथे कार्यक्रम पहिल्याच वर्षी एवढा उत्साहात चांगला साजरा होतोय। मला अभिमान वाटतोय की आमच्या सर्व सहकाऱ्यांचं हे रेमंड टेलेक्समध्ये म्हणा, खेड रहिवाशांचं म्हणा आणि जे सहकारी सगळे आज आम्ही सर्व तुकारामजी आमरे यांच्याबरोबर आहोत की या कार्यक्रमाच्या निमित्ताने ही दहीहंडी अशीच उत्साहाने आजपासून रात्री 10 वाजेपर्यंत असंख्य लोक थर लावून तर मला तर असं वाटतंय की इथे एखादा विक्रमही होऊ शकतो, 9 नाही 10 थराचा होऊ शकतो। आणि जे बक्षीस त्यांनी योजलेलं आहे की 10 थरांसाठी ते बक्षीस 10 थर लावून इथे 11 लाखाचं बक्षीस त्यांना मिळू शकेल आता मला अभिमान वाटतो। हा कार्यक्रम असाच पुढे चालत राहील। सर, काय रिॲक्शन पाहिले? सर्वप्रथम मी युवा स्टार प्रतिष्ठानचे आभार मानतो, कारण आमच्या रेमंडच्या टेनेक्सच्या गृहसंकुलामध्ये हा पहिल्यांदाच प्रथमच हा दहीहंडीचा उत्सव आम्ही साजरा करतो आहे। आणि त्यामुळे आमची जी पुढची पिढी आहे, हे जे उत्सव जे आहे ही आपली संस्कृती आहे आणि ही जी संस्कृती आहे ती आमच्या पुढच्या पिढीला पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे। आणि त्याच्यासाठी त्यांनी फार मोठा वाटा घेतला आहे आणि हा उत्सव आमच्या परिसरामध्येच त्यांनी घडून आणला, त्याच्यामुळे मी त्यांचे खूप आभारी आहे। नक्कीच वेगळं वातावरण दिसत आहे। खरं तर युवा जे खेळाडू असतील किंवा युवा जे गोपाळ काळ आहेत त्यांना चालना देण्याचं काम इथे लोकांनी केलेलं आहे। आणि इथलं पहिलं वर्ष जरी असलं तरी हे वर्ष खूप 10वं किंवा 11वं वर्ष आहे की अनेक वर्ष झाली आहे असंच चित्र इथं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यासह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। युवा स्टार प्रतिष्ठानची ही दहीहंडी पहिलंच हे खरं तर वर्ष आहे युवा प्रतिष्ठानचं। मात्र मोठ्या संख्येनं अगदी मुंबईतली मोठमोठी गोविंदा पथकं सुद्धा या ठिकाणी येतात आणि सलामी देतात, थर लावतात।